शेंद्रे जिल्हा परिषद गटातून प्रभावती मानसिंग गायकवाड यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली असून सचिन मानसिंग गायकवाड यांनी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। पाहूया सविस्तर या बातमीमधून। नमस्कार, मी सचिन मानसिंग गायकवाड, आसनगाव। खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद गटाच्या निवडणुका आणि काल मुलाखती झाल्या। तर खऱ्या अर्थानं या गटामध्ये आमची आई प्रभावती मानसिंग गायकवाड हिचा अर्ज आम्ही भरलेला आहे। खरं सांगायचं गेलं तर गेली अनेक वर्ष आमचे वडील मानसिंग गणपत गायकवाड हे या आसनगाव भागातून राकुसलेवाडी असेल, धनोरवाडी असेल, कुसावडे असेल, या गावातील लोकांना त्यांनी तरुण मुलांना रोजगार देऊन एक चांगल्या कंपनीमध्ये त्यांच्या कुटुंबाला फार मोठं सहकार्य केलं। तसेच गावातील विधवा महिला आहेत, त्या पद्धतीने अपंग लोक आहेत, यांची पेन्शन स्कीम सगळ्या चालू करून दिल्या। असा हा मोलाचा वाटा आमच्या वडिलांचा कार्यरत आहे। गेली कित्येक वर्ष झाले आम्ही राजकारण कधी केलं नाही, समाजकारणच करत आलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आजोबा कैलासवासी गणपत खाशेबा गायकवाड म्हणजे बाबा, आसनगावचे बाबा म्हणले तर एक ठाम नेतृत्व आसनगावचं लाभलेलं हे शेंद्रे गटालाच मर्यादित नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये पण बाबांचं नाव अनेकदा घेतलं जातं। आणि बाबांचं जर सांगायचं झालंच तर भाऊसाहेब महाराज यांचे खंदे समर्थक सुरुवातीच्या काळापासून त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। तर भाऊसाहेब महाराजांचे हे चिरंजीव मानसिंगराव गणपत गायकवाड म्हणजे माझे वडील, त्यांची मिसेस आज उमेदवारी अर्ज मागते। तसं बघायला तर आम्ही दोन्ही महाराजांच्या एकदम जवळचे म्हणले तरी चालेल। कैलासवासी गणपतराव घोरपडे संपताना नांदगाव हे माझे आईचे वडील। खऱ्या अर्थानं उदयनराजे महाराज साहेब ज्यावेळेस परदेशातनं सातारच्या राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून माझ्या आजोबांनी त्यांना राजकारण कसे करावे, राजकारण काय करावे याचं गुरुमंत्र हे आमच्या आजोबांनी दिला। संपताना हे सुरुवातीच्या काळात वाड्यावर कोणी नसताना त्या काळात आपल्या आईसाहेब राजे भोसले आईसाहेब यांनी त्यांना सांगितलं की महाराजांना आपण एक शिष्य बनून समाजकारणाचे काय धडे द्यावे असं आईसाहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं। तर आमचं असं हे गायकवाड पाटील कुटुंब आसनगावातलं हे फार राजकारणात आम्ही फार जवळनं बघितलेलं आहे आणि कायम लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे। आणि आम्ही हे उमेदवारी मागण्याचा उद्देश हा आहे की आम्हाला गावचा विकास आणि गावच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देणे, स्मशानभूमी करणे। स्मशानभूमीमध्ये आज बरेच दिवस रखडलेला जो स्मशानभूमीचा आसनगावच्या स्मशानभूमीचा लाईटचा प्रश्न असेल तो उपलब्ध करून देणे हे आमच्या वडिलांनी खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे। त्यामुळं आम्हाला संधी मिळावी दोन्ही महाराजांकडं नम्रपूर्वक आम्ही विनंती केलेली आहे आणि चर्चा देखील केलेली आहे। त्यांनीसुद्धा तसा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे। परंतु आमची पूर्ण या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी आमच्या आईला मिळावी ही आमची विनंती। आणि सर्व आसनगाव असेल, राकुसलेवाडी, धनोरवाडी, कुसावडे यामधील जनतेचा सगळ्यांशी आमचं बोलणं झालं आहे। सगळ्या गावाचा आम्हाला पाठिंबा आहे, तरी आम्हाला उमेदवारी देण्यात यावी ही विनंती। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।